कुपवाडसह परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसह कर्मचारी धारेवर उपमहापौर गजानन मगदुम यांची प्रभाग कार्यालयात बैठक। कुपवाडसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे। या पार्श्वभूमीवर उपमहापौर गजानन मगदुम आणि प्रभाग समिती सभापती श्रीमती माया गडदे यांनी प्रभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसह तातडीची बैठक घेतली। या बैठकीत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या। कमी दाबाने पाणी येण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेत गळती, अपुऱ्या दाबाची लाईन, तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तळमळ सहन न झाल्याने प्रभाग 8च्या नगरसेविका सौ मीनाक्षी पाटील यांचे पती सदाशिव पाटील यांच्या डोळ्यात पाणी आल्याने यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी उपमहापौर मगदुम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी असून याबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। तक्रारींचे तात्काळ निराकरण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। स्थानिक नागरिकांनी पाणी समस्येबाबत नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने यावर तातडीनं कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। यावेळी प्रभागातील सर्व नगरसेवक यांच्यासह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। कुपवाड महापालिका इथे 1, 2 आणि 8 कुपवाड प्रभागामध्ये पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये सर्व नगरसेवक व सर्व अधिकारी व त्यांच्या खालचे वॉलमन आणि पाईप इन्स्पेक्टर या सर्वांची एकत्र बैठक घेतली होती की पाणी कुपवाड शहराला खरोखरच मुळातच अर्धा तास पाऊण तास येतं आहे। त्यात उन्हाळा, काही ठिकाणी पाणीच येत नाही, 4-4 दिवस पाणी येत नाही। त्या संदर्भात चर्चासत्र ठेवलं होतं आपण, चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली। त्या चर्चेनुसार मुलानी साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली की बाबांनो पाणी कसल्या परिस्थितीत उद्यापासून हे वॉलमन सोडू शकतात आणि पाणी पुरवठा होऊ शकते। काहीतरी कारण सांगून बिनकामाचा त्रास करायचं त्या वॉलमनच्या हातात असते। त्यामुळे मुलानी साहेबांनी सांगितले की उद्यापासून पाणी कुपवाडला सुरळीत चालू होईल आणि ही बैठक झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात दुरुस्ती कशी होत्या बघून सन्माननीय आयुक्त साहेबांना सांगून कुपवाडमधील सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन पाण्यासंदर्भात एक बैठक घ्यायची अशी आम्ही गावी दिलेली आहे। आम्ही कुपवाड प्रभाग समिती क्रमांक 3ची नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष मॅडम तसेच आमचे उपमहापौर साहेब आणि आमचे सदस्य या सर्वांनी मिळून 1, 8 आणि 2मध्ये जे पाणी येत नाही, वेळच्यावेळी नागरिकांना पाणी मिळत नाही, ते पाणी वेळच्यावेळी मुबलक मिळावे यासाठी पाणी पुरवठा विभाग, वॉलमन तसेच आमचे अधिकारी कर्मचारी यांची मीटिंग घेतलेली होती। त्या मीटिंगमध्ये पाणी पुरवठा विभागातील मुलानी साहेबांनी जास्तीत सर्व नागरिकांना वेळेत कसे पाणी पुरवता येईल व लिकेज जे झालेले आहेत ते लिकेज पूर्ण वेळेत कसे काढता येतील याचं नियोजन करून या उन्हाळ्यात कुपवाडमध्ये पाणी कुठेही कमी पडणार नाही याबाबत ग्वाही दिलेली आहे। तसंच मी सहाय्यक आयुक्त म्हणून यासाठी स्वतः लक्ष घालून नागरिकांना पाणी व्यवस्थित मिळते का व का मिळत नाही याबाबत देखील आम्ही नियोजन करून नागरिकांना जास्तीत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कुपवाड।